जरी आपण पाहतोय येणाऱ्या जी मॅच आहे आपण पाहतोय मनश्री मंगेश दादा पवार 11 वाकस संघ आपण पाहतो काही वेळानंतर या पुढची मॅच खेळताना दिसेल. बघा डीप कव्हर पॉइंटर मध्ये माननीय सामाजिक कार्यकर्ते आत्मारामजी गोडविंदे साहेब या स्पर्धेचे संयोजक यांच्या बॅनरवरती जर षटकार आला बाकीच्या बारच्या कोणत्याही खेळाडूने तर त्या षटकारासाठी 2000 कॅश प्राइज असेल. जरूर संधी आपण पाहतो कव्हर पॉइंट मध्ये एक चांगला फटका लगावा लागेल षटकारासाठी. 47 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक पहिला गोलंदाज विपुल पहिला चेंडू असेल राईट हँड ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू समोर लागलाय. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज झालाय. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही हे करण आणि इथे पहिला झटका पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं बटन पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती झाले निखिलची पारी उद्ध्वस्त झटका. विकेट पाहिलं गेलं. संजय दादा कराड यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. आपण पाहतो प्रत्येक षटकाराला बाकरीवाडा संघासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. थोडासा वाईडिश होता आपण पाहिला गेला. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये होता वाईडिश होता तिथून धावत आला सरळ आणि लॉंग ऑनला झेल पकडला गेलं. सुरेख झेल पहिला झटका पहिला गडी गारद झाला. पहिल्या विकेटचा पतन निखिल मार्गस्थ झाला. निखिलची जागा घ्यायला मैदानात रवाना झाला तो आदित्य. आदित्य मैदानावरती सज्ज झालाय. विपुल पहिल्या चेंडूवरती विपुलने विकेट घेतला. मैदानावरती सज्ज होता राईट ओव्हर द विकेट मारा. दुसरा चेंडू चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये स्विंग होणार चेंडू पाहिला गेला. निर्धाव चेंडू चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 मित्रांनो आपण या ठिकाणी लाईव्ह पाहता. इंटरनेट सेवा ती काही कालाकरता बंद होती ती पुन्हा एकदा पूर्वपदावरती आले. ती सज्ज झाले. सर्वांसाठी नियम सेम असेल. अग्री वॉरियर्स 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक समाप्त करायचे आहेत. टाइम ऑन आहे तुमचा. विपुल तर या पंचाच्या डाव्या साईडने पुढचा चेंडू असेल आदित्यसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी. लगातार 3 चेंडू आपण पाहतोय. निर्धाव टाकत असताना एक विकेट प्राप्त जरूर केला गेलाय. अग्री वॉरियर्स कोण विसरणाऱ्या नावाला. विजय गोडविंदे साहेब यांच्याकडून बाकरीच्या संघात येईल. कोणत्याही खेळाडूने या पारीमध्ये 6 षटकार ठोकले तर 3000चं पारितोषिक असेल. डॉट चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातो. विपुल अँकर चांगली कामगिरी करत असताना लगातार चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकतोय. KPL मध्ये दबदबा निर्माण करणारा नाव आपण पाहिलं होतं अग्री वॉरियर्स. पुढचा चेंडू विपुलचा आदित्यसाठी. 30 लाईन आणि 30 लेन ठेवत असताना त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लगातार 4था चेंडू निर्धाव खेळतोय या ठिकाणी आदित्य. 5 चेंडू लगातार निर्धाव फेकले गेले तर पहिल्या चेंडू होती ती विकेट. निखिलला माघारी पाठवलं होतं विपुलने. शेवटचा चेंडू असेल. अंतिम चेंडू. इथे आपल्या आतून गोलंदाजी निर्धाव षटक फेकले गेले विपुलने. मित्रांनो विपुल अँकरची गोलंदाजी आवडली असेल तो जोरदार टाळ्या उंचावून द्या. जबरदस्त गोलंदाजी विपुल अँकरची. 30 चेंडू आणि 47 धावांची गरज होती.
पहिले 6 चेंडू निर्धाव फेकले गेलेत। या स्पर्धेत ही दुसरी निर्धाव षटक आपण पाहतो। या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज विपुल